मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अपात्र लाभार्थींची संख्या आता वाढण्याची शक्यता आहे। राज्यभरात सुरू असलेल्या छाननी प्रक्रियेनंतर येत्या काळात 40 लाख महिला अपात्र ठरण्याची शक्यता वर्तवली जाते। सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी नवीन निकष लागू केले असून पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारकडून आता कठोर पावले उचलली जाणार आहेत। ज्या महिला विविध सरकारी योजनांचा लाभ घेतात आणि ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांहून अधिक आहे त्यांचा या योजनेतून त्यांना हद्दपार केलं जाणार आहे, त्यांना अपात्र ठरवलं जाणार आहे। दरम्यान कोणत्या निकषांमुळे किती लाडक्या अपात्र ठरल्या आहेत तेही पाहूया। योजना 2,30,000, 65 वर्षाहून अधिक वय असलेल्या 1,10,000, 4 चाकी असलेल्या नमोशक्ती योजना लाभार्थी आणि स्वेच्छेनं नाव मागे घेणाऱ्यांची संख्या आहे 1,60,000। फेब्रुवारीत छाननी प्रक्रियेनंतर अपात्र ठरलेल्या 2 लाख। सरकारी कर्मचारी आणि दिव्यांगांमधून अपात्र ठरलेल्यांची संख्या आहे 2 लाख। दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विवाहित महिलांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय। लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांमध्ये 83% महिला या विवाहित असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालंय। अविवाहित लाभार्थी 11.8% तर विधवा लाभार्थी या 4.7% इतके आहेत। लाभार्थ्यांमध्ये घटस्फोटित, निराधार आणि सोडून दिलेल्या महिलांचं प्रमाण हे एकत्रितपणे 1% कमी आहे। योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांमध्ये 30 ते 39 वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये पुणे आणि अहिल्यानगर जिल्हा अव्वल राहिला आहे। पुढच्या बातमीकडे भाजप आमदार सुरेश धस यांनी मस्साजोग ग्रामस्थांशी चर्चा केली। आरोपींना मदत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणीही धसांनी केली आहे। तर आरोपींना केज पोलीस मदत करत असल्याचा आरोप धनंजय देशमुखांनी केलाय। कृष्णा आंधळे अटक होणं गरजेचं आहे। वाशी पोलीस स्टेशनचे रमेश घुले, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप गित्ते, गोरख फड, दत्ता बिक्कड हेड कॉन्स्टेबल यांचे सीडीआर तपास करून यांना सुद्धा सहआरोपी करावा अशी मस्साजोगकरांची या ठिकाणी मागणी आहे। आणि जे जे कोणी मदत करणारे आहेत यांना, आरोपींना, हे सगळेचे सगळे जेल प्रशासनामधले लोक निलंबित झाले पाहिजे। मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या नेमक्या काय मागण्या तेही पाहूया। कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करून त्यावर कारवाई करा। केज पोलीस ठाण्यातील प्रशांत महाजन, राजेश पाटीलला सहआरोपी करा। सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांची नियुक्ती करा। सरपंच देशमुखांच्या हत्येचा तपास IPS पंकज कुमावतांकडे द्या। फरार आरोपींना मदत करणाऱ्या बी टीमलाही सहआरोपी करा। संजय केदार, तांदळे, मोराळे, डॉक्टर वायबेसह पत्नीवरही कारवाई करा। त्यामुळे धसांवरती पुन्हा मस्साजोग ग्रामस्थ विश्वास ठेवतायत का ते पाहणं महत्त्वाचं असेल। पुढची बातमी वाल्मिक कराड संदर्भातली, कारण वाल्मिक कराडला जेलमध्ये VIP ट्रीटमेंट दिली जाते, मटण दिलं जात असल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धसांनी केलाय। कराडला मटण दिलं जात असल्याचे सर्व पुरावे सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांकडे असल्याचं धसांनी म्हटलंय। कराडसह अन्य आरोपींना VIP ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप धसांनी केलाय। जेलमध्ये वाल्मिक कराड आणि त्यांचे सहकारी यांना कशी VIP ट्रीटमेंट दिली जाते याचे जवळजवळ 13 उदाहरणं हे माझ्याकडे लेखी स्वरूपात दिलेले। त्यांना वेळेवर चहा आणून देणे, त्यांच्या बरोबरच्या बॅग आत जाऊन देणे। बॅग असते का कुठं? आरोपी बरोबर आतमध्ये मोठी लट बॅग घेऊन जात आहेत, कपडे बदलायचे जात आहेत आणि काही वेळा तर त्यांना मटण पुरवल्याचे सुद्धा पुरावे त्या ठिकाणी सापडलेले आहेत। या जेलमधल्या ज्या लोकांनी, ज्या कर्मचाऱ्यांनी त्यांना VIP ट्रीटमेंट दिलेली आहे त्यांचं सगळ्यांचं सस्पेन्शन आम्ही मागणार आहोत। तर इकडे आमदार धस हे आज परळीच्या दौऱ्यावर होते। या दौऱ्यादरम्यान परळीच्या शिरसाळ्यात धनंजय मुंडे समर्थकांनी सुरेश धसांना काळे झेंडे दाखवले। धसांची गाडी अडवण्याचाही प्रयत्न करण्यात आला। गावातील आंदोलक आणि पोलिसांमध्ये यावेळी झटापट झाली।
गेल्या काही महिन्यांपासून सुरेश धसांनी मुंडेंवर गंभीर आरोप केले आणि त्यांच्या विरोधात मुंडे समर्थक आक्रमक झाल्याचं यावेळी पाहायला मिळालंय. त्यामुळे भेटीनंतरची ही भेट परळीतली धसांची काहीशी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. पुढची बातमी आहे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची. 10वीचा मराठीचा पेपर फोडणाऱ्या तिघांना आता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र या प्रकरणात काही महत्त्वाचे सवाल उपस्थित झालेत. केंद्र चालकांना उत्तरपत्रिका तयार करून देणारी व्यक्ती कोण असा सवाल आता उपस्थित होतोय. या उत्तरपत्रिकांमध्ये प्रश्न क्रमांकांसह काही प्रश्नांची उत्तरं टाईप केली गेली आहेत, तर काही प्रश्नांची उत्तरं हस्ताक्षरात आहेत. त्यामुळे उत्तरपत्रिका तयार करणारा हा व्यक्ती आहे तरी कोण याचा शोध आता पोलिसांना घ्यावा लागणार आहे. चुकीची माहिती पुरवणाऱ्या अधिकाऱ्यावर देखील कारवाई होणार का हे पाहावं लागणार आहे. मात्र साम टीव्हीनं बातमी समोर आणल्यानंतर काही तासानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली असून सखोल तपास केला जातोय. शिक्षण अधिकारी माध्यमिक यांच्या तक्रारीवरनं गुन्हा दाखल झालेला होता 52/25. त्या गुन्ह्यामध्ये कृष्णा शिरसाट, अविनाश आंभोरे आणि अजय निकाळजे अशा 3 आरोपींना अटक केलेली होती. त्यांना आज माननीय कोर्टासमोर हजर केलं असता कोर्टाने त्यांना 2 दिवसाची म्हणजे परवा दिवशीपर्यंतची PCR मंजूर केलेली आहे. आता बातमी साम टीव्हीच्या दणक्याची. 10वीचा पेपर फुटल्याप्रकरणी यवतमाळमध्ये दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. महागाव तालुक्यात कोठारी परीक्षा केंद्रावर मराठीचा पेपर फुटला होता. पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं पहिल्याच दिवशी परीक्षेला गालबोट लागलं होतं. मात्र केंद्र संचालकानंच हा पेपर फोडल्याचं समोर आलंय. त्यामुळे केंद्र संचालक श्याम तास्के आणि एका अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता बातमी सर्वांनाच धडकी भरवणारी आणि तुमचं चिंतेत वाढ करणारी आहे. कारण जगावर पुन्हा एकदा कोरोनासारखं महाभयंकर संकट घोंगावतंय. चीनमध्ये नवा व्हायरस आढळलाय, ज्यानं जगाला धडकी भरवली आहे. चीनमध्ये HKU5 नावाचा हा नवीन व्हायरस सापडल्याचं वृत्त आहे. हा व्हायरस कोविड-19 सारखाच असल्याचा दावाही केला जातोय. विशेष म्हणजे वटवाघुळातूनच या नव्या व्हायरसचा प्रसार होतो. चीनमधल्या वैज्ञानिक शी झेंगली यांनी या व्हायरसचं संशोधन केलंय. शी झेंगली या वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या संशोधकांसह काम करतायत. ही तीच संस्था आहे जी कोविड व्हायरसबाबत वादाच्या केंद्रस्थानी होती. HKU5 हा नवीन प्रकारचा कोरोना व्हायरसच आहे. हाँगकाँगमधील जपानी वटवाघळांमध्ये हा विषाणू प्रथम आढळला. कोविड-19ला कारणीभूत ठरणारा HKU5 हा विषाणू जनावरांमधून माणसामध्ये HKU5चा संसर्ग होतो. ACE2 रिसेप्टरशी संबंधित हा विषाणू माणसांमध्ये पसरण्याचा धोका आहे. आणि आता बातमी महाकुंभमेळ्यात नाही येते, कारण महाकुंभमेळ्यात महापाप केल्याचं उघडकीस आलंय. कुंभमेळ्यामध्ये स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ तयार करून ते टेलिग्राम या ॲपवर विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. गुजरातच्या राजकोटच्या पायल हॉस्पिटलमध्ये महिलांच्या चेकअपचे व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केल्याचं प्रकरण समोर आलं होतं आणि त्याचा तपास करताना पोलिसांनी लातूरमधून प्रज्वल तेली आणि सांगलीतून प्रज पाटीलला बेड्या ठोकल्या आहेत. या दोघांच्या चौकशीअंती यूट्यूबर चंद्रप्रकाश फुलचंदला अटकही करण्यात आली आहे. तिघे महाकुंभमेळ्यात स्नान करणाऱ्या किंवा कपडे बदलणाऱ्या महिलांचे व्हिडिओ बनवायचे आणि दुसऱ्या चॅनलना ते महागड्या रेट्सनं विकायचे. या आरोपींनी देशातल्या 60 ते 70 हॉस्पिटलचे CCTV हॅक केल्याचा संशय पोलिसांना आहे. मधील एका हॉस्पिटलमधील महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ हे काही व्हायरल झाले होते. त्यामध्ये गुजरात येथे सायबर क्राईम रजिस्टर करण्यात आला आणि त्यानंतर गुजरातीतून एक टीम इथं आपल्या इथे तपासकामी आली होती. त्यांना आम्ही मदत केली. तो नारायणनगर येथे मिळून आला. त्याचे नाव प्रज्वल तेली असून तो मूळचा राहणार जत, जिल्हा सांगली येथील आहे. तो इथं नीटची तयारी करत होता.
तो त्यांना त्या सायबर क्राईमच्या गुन्ह्यामध्ये हवा असल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेतले आणि पुढील तपासकामी त्याला गुजरात येथे घेऊन गेले. महाकुंभात स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ बनवले. हे व्हिडिओ त्यांनी YouTube चॅनलवर अपलोड केले. टेलिग्राम चॅनलवरही या व्हिडिओची विक्री करण्यात आली. QR कोड बनवून 2000 व्हिडिओची विक्री झाली. आरोपी व्हर्च्युअल नंबरद्वारे एकमेकांच्या संपर्कात होते. पुढे पुढच्या बातमीकडे. छावाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी अखेर माफी मागितली आहे. उतेकरांनी शिर्केंच्या वंशजांची माफी मागितल्याचं पाहायला मिळतंय. गणोजी शिर्केंनीच मुघलांना मार्ग दाखवल्याचा उल्लेख छावा चित्रपटात करण्यात आलाय. शिर्केंच्या वंशजांनी यावरच आक्षेप घेतला होता आणि त्यानंतर आता उतेकरांनी माफी मागितली आहे. ऑडिओ क्लिपमध्ये काय पाहूयात. डायरेक्टर साहेब, तुम्हाला पिक्चर रिलीज होण्याच्या आधी 7 दिवस आधी सुहासराजे शिर्के यांनी नोटीस पाठवलेली होती. सगळे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सेन्सर बोर्ड वगैरे यांना 7 दिवस आधी पिक्चर रिलीज होण्याच्या आधी की बाबा त्याचं काही जर का हे असेल आक्षेपार्थ जर का काही हे असेल तर त्याच्यासाठी आम्हाला तो पिक्चर दाखवण्यात यावा अशी नोटीस पाठवलेली आहे. त्यावेळेस का नाही तुम्ही हे केलं? पहिलं तर खूप सॉरी की मी कदाचित तुमचा फोन कॉल उचलला नसेल, कारण मी थोडा वाईट नेटवर्क एरियामध्ये आहे. पण मी तुमची प्रेस कॉन्फरन्सही पाहिली आणि हा तुमचा मेसेज मी आत्ता वाचला. सर्वप्रथम तर मी तुमची माफी मागतो जर नकळत तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर. आणि मी तुमच्या मेसेजला उत्तरही देऊ इच्छितो प्रामाणिकपणे. सर, सिनेमाच्या सुरुवातीला एक डिस्क्लेमर येतो आणि त्याच्यामध्ये लिहिलंय की हा चित्रपट पूर्णतः छावा या कादंबरीवर आधारित आहे, जी शिवाजी सावंतांनी लिहिली होती. त्यामुळे या चित्रपटाची कथा, पटकथा हे सगळं छावामध्ये जसं लिहिलंय त्या प्रकारेच आम्ही ते रंगवण्याचा प्रयत्न केलाय. या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सुपरफास्ट न्यूजमधून. सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील तपास करण्यासाठी पोलिसांनी बालाजी तांदळेची गाडी वापरल्याची माहिती समोर आली आहे. तांदळेची स्कॉर्पिओ गाडी डिसेंबर महिन्यात पोलिसांनी वापरली. तांदळे हा वाल्मिक कराडचा निकटवर्तीय. सरपंच देशमुख हत्या प्रकरणी त्याच्यावर आरोप आहेत. कार वापरल्याचं पत्र साम टीव्हीच्या हाती लागलंय. महादेव मुंडेच्या हत्येत पोलिसांचा देखील सहभाग आहे, तर बंगल्यावरून फोन आल्यानं तपास थांबलाय असा गंभीर आरोप ज्ञानेश्वरी मुंडे करतायत. दरम्यान सोमवारपर्यंत आरोपीला अटक करा, अन्यथा उपोषण करणार असल्याचा इशारा ज्ञानेश्वरी मुंडेंनी दिलाय. सुरेश धसांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाचे मेहबूब शेख यांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे. याचिकेमध्ये सुरेश धसांवर धार्मिक कारणावरून मतं मागितल्याचा आरोपही करण्यात आलाय. औरंगाबाद खंडपीठात सुरेश धसांच्या निवडीला आव्हान देण्यात आलंय. निकालाची प्रत आल्यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची आमदारकी जाण्याची शक्यता आहे. विधिमंडळ सूत्रांनी साम टीव्हीला माहिती दिली आहे. तसंच घटनात्मक तरतुदीनुसार कारवाई करू अशी माहिती विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी दिली आहे. मात्र सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांना फोन लावून ईमेलनं ऑर्डर कॉपी पाठवून द्या असे आदेश दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवार यांच्यावर भटकती आत्माची अशी टीका केली होती. मग त्या भटकती आत्म्यास पंतप्रधान कार्यालयानं मोदी यांच्या शेजारी कसं काय बसू दिलं असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. पुण्यात शिंदे गटाचं ऑपरेशन टायगर सक्रिय झालंय. शिंदे गट पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी उदय सामंतांची अंधेरी येथील एका हॉटेलमध्ये भेट घेतली आहे. धंगेकर येत्या 8 दिवसात शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते. शिंदे गटाचे नेते उदय सामंतांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. दोघांमध्ये राजकीय विषयावर चर्चा झाली आहे. तसंच मनसे पदाधिकारी फोडाफोडीवर देखील बैठकीत चर्चा झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी माजी मंत्री अनिल पाटील आणि माजी आमदार लहू कानडे यांची प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी नियुक्ती केली आहे. दरम्यान अनिल भाईदास पाटील यांच्यावर जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्हा संघटनेच्या प्रभारी पदाची जबाबदारी दिली आहे. लहू कानडेंवर सामाजिक न्याय विभागाच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ठाण्यात 24 फेब्रुवारीला पालघरचे पालकमंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार होतोय. या जनता दरबाराचं टोकन पूर्वीच 200हून अधिक नागरिकांनी घेतलंय. या ठिकाणची पाहणी माजी खासदार संजीव नाईकांनी केली. यावेळी जनता दरबारच्या माध्यमातून भाजप शक्तीप्रदर्शन करत नसल्याचं नाईकांनी म्हटलंय. ठाकरे गटाच्या प्रवक्ता पदावरून हकालपट्टीनंतर किशोर तिवारी यांनी ठाकरे गटावर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत. संजय राऊत पक्षाचे विचार आणि भूमिका मांडत नाहीत, ते फक्त स्वतःचे विचार मांडतात. त्यांच्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची विश्वसनीयता खालावली आहे, असा आरोप तिवारींनी केलाय. आदित्य ठाकरेंना कधीही अटक होऊ शकते, असा दावा ठाकरे गटाचे माजी प्रवक्ते किशोर तिवारींनी केलाय. आदित्य ठाकरे मंत्री असताना दिशा सालियनसोबत केले होते. आपण हालचाल केली नसती तर आदित्य ठाकरेंना तेव्हाच अटक झाली असती, असाही दावा किशोर तिवारींनी केलाय. भाजप नेते आशिष शेलार आणि ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांची गळाभेट घेतल्याचं पाहायला मिळतंय. देवीच्या दर्शनासाठी हे दोन्ही नेते आंगणेवाडी भराडी देवीच्या मंदिरात आले होते. त्याच दरम्यान एकमेकांची गळाभेट झाली आहे. माजी खासदार नवनीत राणा यांना हैदराबाद कोर्टानं नोटीस बजावली आहे. अकबरुद्दीन ओवैसी आणि त्यांचे बंधू असदुद्दीन ओवैसी यांच्यावर टीका राणा यांना भोगली आहे. या प्रकरणी 28 फेब्रुवारी रोजी हैदराबाद न्यायालयात राणा यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले गेले. नाशकात अनधिकृत धार्मिक स्थळाचा विरोधात सुरू असलेल्या हिंदुत्ववादी संघटनेच्या आंदोलनाला अखेर स्थगिती देण्यात आली आहे. 7 दिवस हे आंदोलन स्थगित करण्यात आलंय. 7 दिवसात कारवाई पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन करू असा इशारा देण्यात आलाय. नाशिकमधील अनधिकृत दर्गा पाडण्यात आलाय. नाशिक प्रशासनानं ही कारवाई केली आहे. यावेळी हिंदू मुस्लिम संघटना आक्रमक झाल्या होत्या. अनधिकृत दर्ग्यावर कारवाई केल्यानं नाशिकमध्ये तणावाचं वातावरण पसरलं होतं. पोलिसांना सहकार्य न करणाऱ्यांची धरपकड करण्यात आली. नाशिक पोलिसांनी जमाव पांगवण्याचा प्रयत्नही केला. नाशिक शहरात जमावबंदीचे आदेश असताना विशिष्ट समुदायाच्या नागरिकांनी चौकात गर्दी केली आहे. यावेळी नाशिक पोलिसांकडून जमावाला पांगवण्यात आलं. मुस्लिम आणि हिंदू दोन्ही संघटना समोर आल्यानं काही काळ तणावाचं वातावरण होतं. हिंदू सकल मोर्चाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कारवाईला वेग आलाय. साधू आणि महंतांची धरपकड केली. महंत अनिकेत शास्त्री महाराजांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवलं होतं. अनिकेत शास्त्री महाराज यांच्या घराबाहेरही पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. राज्यातील शाळांचं शैक्षणिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी यंदापासूनच करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. या निर्णयाबाबत शाळांमध्ये कुठलाही संभ्रम नाही, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी पुण्यात दिली आहे. मोठ्या विरोधानंतरही नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या कामाला गती मिळते. विधानसभा निवडणुकीपूर्वी थांबलेल्या या प्रकल्पाला पुन्हा गती मिळते. येत्या 15 दिवसात जमिनीच्या अधिग्रहणासाठी संयुक्त मोजणी सुरू होणार आहे. पुढील 6 दिवस मुंबई नाशिक महामार्गावरील कसारा घाट बंद राहील. सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंतच्या कालावधीत महामार्गावरील जुना कसारा घाट वाहतुकीसाठी बंद असेल. जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आलाय. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं कुदळवाडीतील जवळपास 5000 अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवलाय. शेकडो जेसीबी मशीन्स आणि बुलडोझर लावून 250 एकरावरची बांधकामं पाडण्यात आली. या कारवाईत अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामं, भंगार दुकानांचाही समावेश आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील सारोळे खुर्दमधील द्राक्ष बागेतून 70 ते 80 क्विंटल द्राक्षाची चोरी झाली आहे. त्यामुळे राहुल भोसले आणि जितेंद्र भोसले या 2 द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना 4.5 ते 5 लाख रुपयांचा आर्थिक फटका बसलाय. या चोरट्यांचा शोध घेत कठोर कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मालवण तारकर्ली येथे आंघोळीसाठी गेलेले दोघे पर्यटक बुडाले. पुण्यातून हे पर्यटक आले होते. 5 जण आंघोळीसाठी गेले होते. यातील 3घांना वाचवण्यात यश आलं, तर एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान बुडालेल्या दोघांचा शोध सुरू आहे. सोलापूरच्या माढ्यातील आम सभेमध्ये एका महिलेनं आमदार अभिजित पाटील यांच्यासमोरच तहसीलदारांना रस्ता केस संदर्भात झापलंय. त्यानंतर आमदार अभिजित पाटलांनी देखील तहसीलदारासह भूमी अभिलेख अधिकाऱ्यांची जोरदार खरडपट्टी काढत कारवाईचा इशारा दिलाय. तहसीलदारांचा हा मेसेज आहे जनतेमध्ये. तहसीलदारांचा हा मेसेज आहे जनतेमध्ये की पुढाऱ्यांनी कुणी फोन केला की ते काम करायचं नाही. राईट बोललं बाबा बोलतात. मी 5 वेळा फोन केला ह्या कामामध्ये बोललं खरं बोलतात. आणि